नमस्कार सर्व बंधू भगिनींना आणि खास करून मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला. बघा, आता काल इलेक्शनची प्रक्रिया पूर्णपणे पार झाली, पण नियमानुसार 23 तारखेपर्यंत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आचारसंहिता ही असते. तुम्हाला कोण म्हणेल की आचारसंहिता काल संपली, असं नाही होत. 23 तारखेपर्यंत ही आचारसंहिता असणार आहे. आता मग जे हप्त्याचे नवीन काही नियम आहेत बघा, आता लाडकी बहीण योजनेचे काही नवीन रूल्स आलेले आहेत, काही नवीन महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत, ते बघायचं आपल्या व्हिडिओतनं. त्यानंतर महिलांची अपात्र यादी आली आहे, तुम्हाला ते पण बघायचं आहे. किती पैसे कसे पैसे आपल्याला तेही बघायचं आहे. प्रथमतः बघा, ह्या एका महिन्याच्या पिरियडमध्ये तुमचा मनस्ताप हा खूप झाला असेल. आपण यावरती व्हिडिओ जास्त केले नाहीत, पण एखादा दुसरा व्हिडिओ टाकला आपण लाडक्या बहिणीविषयीचा. बघा, आता 23 तारखेला निकाल लागेल आणि आचारसंहिता हे पूर्णपणे हटणार. मग ह्या 23 तारखेनंतर नेमकं कसं होणार आहे यावेळेस? तर बघा, एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं तरी योजना ही कंटिन्यू चालू राहणारच आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे जर शिंदे सरकार परत आलं तर. आणि त्यानंतर 21 रुपये वाटप हे निधी जो आहे तो निधी होणार आहे नोव्हेंबरचा नाही, डिसेंबरपासून पुढचा. डिसेंबरच्या पहिलं तुम्हाला जे हप्ते मिळालेले आहेत 5 हप्ते, त्या लोकांना नंतर 2100 मिळणार आहेत. तुम्हाला हे कळणार आहे तुम्हाला 2100 कधी मिळणार आहेत, सांगतो नंतर तुम्हाला मी. त्यापूर्वी बघा, आता ज्या महिलांना मागचे हप्ते आले नाहीत, म्हणजे नोव्हेंबरपासूनचे पाठीमागचे हप्ते, त्या महिलांचे किती अजून हप्ते राहिलेले आहेत बघा. तुम्हाला नियमानुसार 7500 रुपये यायला हवे होते. ज्या महिलांना 1 रुपया आला नाही त्या महिलांना 7500 येतील. ज्या महिलांना पैसे अर्धे त्या पैसे अर्धे येतील. पण तुम्हाला 5 महिन्याचे जे पैसे आहेत तुमच्या खात्याला वर्ग होणार आहेत पहिल्या स्वरूप. 23 तारखेला बघा निकाल लागेल आणि 25-26 तारखेला सरकार स्थापन होईल. आणि 26च्या नंतर जो निर्णय पहिला असणार आहे, पहिला निर्णय हाच असणार आहे. मग त्यानंतर पुढली गोष्ट, ज्यावेळेस 7500चं वाटप पूर्ण होऊन जाईल त्यानंतर 2100 रुपयाचं वाटप कसं होणार आहे? तात्काळ वाटप होणार नाही. 2100 रुपयेचं वाटप तात्काळ नाही, डिसेंबरचं वाटप हे डिसेंबरलाच होणार आहे. हे फक्त जे मागचे पैसे आहेत ते मागचं वाटप होणार आहे. नंतर बघा, आता या डिसेंबरला एक वेळेस तुमच्या फॉर्मची पडताळणी पूर्णपणे टोटल होणार आहे. तुमच्या फॉर्मची पडताळणी झाली, तुमचे फॉर्म पडताळले गेले, मग त्यानंतर जे काही अटी होत्या त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 1500 रुपये ज्यांना येत असतील त्या महिलांना पैसे भेटणार नाहीत. त्यानंतर ज्या महिलाच्या घरामध्ये कुटुंबामध्ये आयकर भरतात त्यांना पण पैसे नाही. ज्या महिलांना नोकरी आहे शासकीय निमशासकीय अशा महिलांना पैसे नाही. ह्या फक्त 3-4 ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आता नवीन जे महत्त्वाची माहिती आहे ते तुमच्या वेबसाईटला आलेली आहे. त्यात पुढे दाखवलं आहे तुम्हाला पैसे किती आलेत, तुमचं त्या गांधी योजना जी आहे निराधार तो होय नाही, तुमची जी पूर्ण माहिती आहे तुमच्या वेबसाईटला आलेली आहे, जाऊन तुम्ही ते बघून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला तुमची पडताळणी होईल. त्यानंतर 15 तारखेच्या आसपास डिसेंबरच्या तुमचा जो पुढला हप्ता आहे 2100 रुपये तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होईल. तो कधी होणार आहे सुरुवात जमा व्हायला? ज्यावेळेस तुमची पूर्ण पडताळणी होईल, अपात्र महिलामधल्या काढल्या जातील. आणि ज्यावेळेस अपात्र महिला काढल्या जातील त्यानंतर अजून परत जे फॉर्म आहे ते फॉर्म भरणं चालू होईल. कसं काय? कारण ज्या महिलांचं सध्या मुलींचं 20-21 वर्ष चालू होतं, त्यांचं 21 पूर्ण होतं, त्या महिलांना जो काय बाकी महिला फॉर्म भरायच्या बाकी होत्या, अशा दोन्ही महिलांना चान्स मिळावा म्हणून अजून परत फॉर्म हे चालू असणारच आहेत. फक्त विषय काय, आता इथून जे फॉर्मची छाननी असेल किंवा फॉर्म भरणं असेल ही ॲक्युरेट होणार आहे आणि जे महिला खरंच पात्र आहेत त्या महिलांच्या खात्यावरती पैसे हे सुरू राहणार आहेत. आणि त्यानंतर बघा, ज्या महिलांचं आधार शेडिंग बँकला नसेल त्यांनी करून घ्या, जाऊन चेक करून बघा. तुम्ही ऑनलाईन ते समजतंय, जाऊन तुम्ही ऑनलाईन चेक करून घ्या तुमचं आधार शेडिंग आहे किंवा नाही. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचे पडताळणी तुम्हाला महिलांना 2100 रुपये तुमच्या खात्यावरती तागलीच डेबिटच्या माध्यमातून यायला लागतील. आणि ज्या महिलाकडे ही योजना चालू आहे त्या महिलांना फक्त थोडंसं वेळ काढावा लागेल. ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट अजून, जर हे शासन तर आलं नाही, काँग्रेस आलं, तर त्यावेळेस त्यांची जी म्हणणं होतं 3000 रुपये महिना महिलांना,
मग ते प्रोसिजर पूर्ण वेगळं असणार आहे. त्यांची इच्छा चालू ठेवायची न ठेवायची, रक्कम वाढवायची, हे पूर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून असणार आहे. आता शेवटचं सांगून तुम्हाला 2100 रुपये तुमच्या अकाउंटला येतील डिसेंबरला. ते डिसेंबरचा हप्ता असणार आहे. आणि मागचे जे 5 हप्ते आहेत तुम्हाला 5 हप्ते 1500च्या प्रमाणे मिळणार आहेत. तुमचे किती हप्ते पेंडिंग असतील ते पण या महिन्यामध्ये डिसेंबरला सगळ्या महिलांचे सगळे हप्ते खात्यावरती येऊन जातील. कारण त्यावेळेस कुठली आचारसंहिता नाही, कुठलं काय नाही. म्हणजे पैसे वाटप करायला त्यांना मोकळीक असते पूर्णपणे. आणि आता 600 रुपये 1500 रुपये यावेळेस आपलं जे स्टेट गव्हर्नमेंट देणार आहे. आणि 600 रुपये जे वरचे आहेत 600साठी निधी हा केंद्राचा मागवलेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं 1500पर्यंतचं बजेट हे केलं होतं. आणि ह्या 1500 बजेटमध्ये 600 रुपयाची अतिरिक्त मागणी ही केंद्राकडनं केली आहे. आणि त्याने ते सांगितलं पण आहे पुरवायचं. त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे ही कंटिन्यू येत राहतील डिसेंबरपासून 2100 रुपये. आणि पूर्वी येतील पैसे ते मागचे 1500 रुपयेप्रमाणे तुमच्या अकाउंटला पैसे येतील. ही होती आजची आपली महत्त्वाची अपडेट. तुम्हाला कळले असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.